मुख्यमंत्री, आणि आपण पाहतो की तेव्हापासून त्यांनी आपले अनेक शहरं 15 ठिकाणी आपल्याला त्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. आणि मग काही विमानतळ आहे, काही महत्वाच्या एस्टॅब्लिशमेंट आहेत, तिथं ड्रोन म्हणजे मानवरहित अशी जी काही व्यवस्था असते ड्रोन, तो पाठवून त्याच्यातून बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला. पण भारताच्या सैनिकाकडे, मिलिटरीकडे आपल्याकडे जे रशियन सामग्री आहे S-400 वगैरे, ती वरच्या वर अशा प्रकारचे जे आहे ताबडतोब ते नष्ट करण्याची ती प्रणाली ताबडतोब वापरण्यात आली आणि नष्ट करण्यात आला. परंतु सांगण्याचा उद्देश असा की पाकिस्तानकडून ह्या सगळे जे काही हे एक प्रकारचं जाहीर न झालेलं युद्धच म्हणायला हरकत नाही. अधिकारी जे आहे त्याचा एस्केलेट करण्याचा, म्हणजे हे सगळं प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला. त्यांना सांगितलं होतं पाकिस्तानने की नका एस्केलेट करू, दहशतवाद्यांना मारलेला आहे आणि हा भारताचा जो हक्क आहे. तरी सुद्धा जे आहे पाकिस्ताननं रात्रीच्या वेळेला, इतर वेळेला सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी हमले चढवले. आपल्या लाईन ऑफ कंट्रोलवर सुद्धा, LOC वर सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी जे अतिक्रमण केलं. पहलगाम आणि इतर ठिकाणी जे त्यांनी गोळीबार केला. आपले अनेक नागरिक, मुलं त्याच्यामध्ये ठार झाले. हे अशा रीतीने जे आहे पाकिस्तानने जे पूर्णपणे जे आहे जणू काही युद्धाचीच आघाडी उघडल्यासारख्या त्यांचं हे सगळं वर्तन आहे. आणि त्यांना सडेतोड जबाब देण्याचं काम, उत्तर देण्याचं काम आपलं नौदल, हवाई दल आणि भूदल तिन्ही दलाचे आपले प्रतिनिधी करतायत. आपलं सरकार सुद्धा, भारत सरकार, नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे याचा मुकाबला करतायत. तर अशा वेळेला जे आहेत, आपण पाहिलं की काल क्रिकेट मॅच होती, IPL ची धर्मशाळा मध्येच ताबडतोब सगळं लाईट ऑफ, ब्लॅकआउट करण्यात आलं. त्यामुळे ती सुद्धा थांबली. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ब्लॅकआउट त्या भागावर करण्याचा प्रयत्न लष्कराचा आहे. कारण पाकिस्तान त्या ठिकाणी बॉम्ब टाकण्याची शक्यता त्यांना वाटते, हल्ला करण्याची शक्यता वाटते. तर अशा परिस्थितीत आपलं काम एवढंच आहे की अशा वेळेला सरकारच्या पाठीमागे सगळ्यात विरोधी पक्ष वगैरे राहिलेले आहेत. आपण सगळ्यांना उभं राहायचं आणि जिथे जिथे आपलं कारखाना आहे, जिथे जिथे आपलं काम आहे, त्या ठिकाणी जास्तीत जास्त आपण काम करून आपलं उत्पादन वाढवणं. आपली जे आहे, शेवटी सरकार, सैन्य लढतं ते फ्रंटवर लढतं, पण त्याच्या पाठीमागून जे आहे त्यांना अनेक गोष्टीची मदत पोचवावी लागते. त्या ठिकाणापर्यंत दारुगोळा पोचवावा लागतो, गाड्या पोचवाव्या लागतात, धान्य पोचवावे लागतात, औषधाने डॉक्टर पोचवावे लागतात. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा ओघ जो आहे पाठीमागून सप्लाय लाईन जे आपल्याला निर्माण करावी लागते. आणि मग त्याच्यामध्ये कुठे जरा सुद्धा कमी होता कामा नये, यासाठी आपण सगळ्यांनी जे आहे कामावर राहून अधिकाधिक उत्पादन वाढवण्याची जबाबदारी अशा वेळेला आपल्यावर येते. भारत सरकारनं सुद्धा जे अनेक काही वर्षापूर्वी रिटायर्ड झालेले लोक आहेत त्यांना परत काम पुरवलेलं आहे. सुट्ट्या सगळ्या रद्द केलेल्या आहेत. पोलिसांच्या सुद्धा सुट्ट्या रद्द केलेल्या आहेत. त्यांना सुद्धा ठिकठिकाणी जे आहे कामाला लावलेलं आहे. तर अशा रीतीने राज्य सरकार सुद्धा आणि भारत सरकार सुद्धा आपल्या सैन्याच्या मदतीनं, पोलिसांच्या मदतीनं जास्तीत जास्त आता तुमच्या सगळ्या चॅनलवर सगळ्या बातम्या सुरू आहे. आणि परवाच्या दिवशी जे ब्रीफिंग केलं योगिका सिंग आणि
सोफिया कुरेशी आणि मिस्त्री यांनी. त्यामुळे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही फक्त जिथे दहशतवादी राहतात, त्यांचे ट्रेनिंग कॅम्प आहेत, तेच फक्त आम्ही नष्ट करण्याचे प्रयत्न केलेले आहेत, नष्ट केलेले आहेत. आणि ते करायला पाहिजे, कारण आमच्या इथे 27 लोकांचा त्यांनी दहशतवाद्यांनी बळी घेतला. आणि त्या संदर्भामध्ये अमेरिका रशियापासून सगळ्यांनीच निषेध नोंदवला जगाने आणि हा दहशतवाद संपवला पाहिजे असं प्रत्येक देशाने सांगितलं. त्याप्रमाणे आमचा जो हक्क होता त्याप्रमाणे आम्ही तो दहशतवादी जे होते त्यांना संपवण्यासाठी त्यांच्यावर हल्ले केले. हे त्यांचं परवाचं स्टेटमेंट आहे. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही एकाही सिव्हिलियनला, म्हणजे जे नागरिक आहे, सामान्य नागरिक, त्यांना मारलेलं नाही, त्यांच्यावर हल्ला केलेला नाही. आणि त्या दिवशी सुद्धा मला असं वाटतं संध्याकाळपर्यंत अमेरिकेनं सुद्धा त्यांना सांगितलं होतं की तुम्ही प्रत्युत्तर देऊ नका, तुम्ही जे काही झालं तर रिटॅलिएट करू नका, असं पाकिस्तानला त्यांनी सांगितलं होतं. तरी सुद्धा काल पण हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर त्यांनी सांगितले की आता सगळ्या आणि ती जे लोक आहेत त्यांनी आणि अजित पवार यांनी चर्चा करावी. मी काही त्याच्यामध्ये नाही, मी पवार साहेब त्याच्यामध्ये येणार नाहीत. मला असं वाटतं असं मागे सुद्धा, म्हणजे आम्ही इकडे येण्याच्या अगोदर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेला असंच साहेबांचं म्हणणं की तुम्हाला जे काय करायचं करा, मी काय त्याच्यात नाही येणार. हेच वाक्य त्यांनी परत वापरलेलं आहे. आता बघायचं कोणाचा किती रिस्पॉन्स आहे, काय आहे. आणि पवार साहेब नसेल मंडळी त्यांची इच्छा आहे का, अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आगामी निवडणुकांसाठी एकत्र यावं ते तुमचं म्हणणं आहे. मी काय तसं ऐकलं नाही निवडणुका वगैरे, आणि एकत्र आले तर निवडणुका लढणारच नाही, तर त्याचे विशेष काय.